नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संवाद साधणार आहोत ते नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे आणि नेमबाज स्वप्नील कुसाळे. खरं तर या दोघांची ओळख वेगळी करून देण्याची आवश्यकता नाही. आपण सगळेच जे क्रीडा चाहते आहात किंवा इतरही सर्वसामान्य जे महाराष्ट्रातले लोक आहेत सगळेच या दोघांनाही चांगले ओळखतात आणि ते यासाठी की हे दोघंही ऑलिम्पियन आहेत. दीपाली देशपांडे अथेन्स ऑलिम्पिकमध्ये खेळल्या होत्या. आता त्या नेमबाजीनंतर प्रशिक्षणाकडे वळल्या. आणि स्वप्नीलचं तर आपल्याला माहितीच आहे की आता जे पॅरिस ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये 50 मीटर 3 पोझिशनमध्ये त्याने ब्रॉन्झ मेडल जिंकलं. आणि एक प्रकारे तो ऐतिहासिक त्याची कामगिरी आहे, कारण या कॅटेगरीमध्ये असं पदक जिंकणारा पहिलाच तो भारतीय ठरलेला आहे. तर त्यामुळे असे हे दोघं खेळाडू आज आपल्यासोबत आहेत आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे दीपाली देशपांडे यांना यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे त्यासाठी त्यांची निवड झालेली आहे, तर स्वप्नीलची निवड अर्जुन पुरस्कारासाठी झालेली. आणि मुख्य म्हणजे याचा आनंद हा आहे की हे दोघंही महाराष्ट्रातलेच आहेत. शिवाय दीपाली देशपांडे यांच्याच मार्गदर्शनाखाली स्वप्नील अनेक वर्ष, जवळपास मला वाटतं 12 वर्ष तरी तो प्रशिक्षण घेतोय. आणि त्यामुळे हे दोन खेळाडू जे आहेत त्यांना हा सन्मान एकाच वेळेला मिळतोय, हा एक योगायोगाची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. तर त्यामुळे त्यांच्याशी हा संवाद साधूया आपण की या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या भावना काय आहेत आणि पुढची त्यांची वाटचाल कशी असेल. दीपालीजी आणि स्वप्नील दोघांचंही खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. थँक्यू. धन्यवाद. दीपाली, तुमच्यापासून सुरुवात करतो. म्हणजे मला आठवतं आहे की मी स्पोर्ट्स रिपोर्टिंग करत असल्यापासून मी तुम्हाला एक खेळाडू म्हणून तुम्हाला पाहिलेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये तुम्ही सहभागी झालात. त्याच्या आधी जेव्हा NCCमधून तुमचं हे सगळं नेमबाजीचं जे तुमचा छंद होता तो सुरू झाला आणि तिथून मग एक खेळाडू म्हणून तुम्ही घडत गेलात. आज प्रशिक्षक म्हणून सुद्धा 2012ला तुम्ही ज्युनियर भारतीय संघातले ज्युनियर खेळाडू होते त्यांचे प्रशिक्षक झालात. आणि नंतर ही एक वाटचाल वेगळी सुरू झाली. आज जेव्हा द्रोणाचार्य पुरस्कार या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी जेव्हा निवड होते त्यावेळेला तुमची काय नेमकी भावना होती? कसं असतं ना, कुठचीही व्यक्ती, मला असं वाटत नाही, जेव्हा काही पॅशनेटली आपण एखादं काम करत असतो ते पुरस्कार डोळ्यासमोर ठेवून कोणी काम नाही करत. आणि क्रीडा क्षेत्रात तर नाहीच करत. ते मेन सगळं उद्दिष्ट असतं की अधिक उत्तम कामगिरी करणं आणि अधिकाधिक मेडल जिंकणं. आणि सगळ्यात ऑलिम्पिक हे तर सगळ्याचा कळस आहे. म्हणजे ते पदक हेच अल्टिमेट लक्ष असतं सगळ्या खेळाडूंचं. तर पण ते करता करता म्हणजे ती आता हे 12 वर्षाची जी वाटचाल आहे, असं जाणवतही नाही की मी म्हणजे स्वप्नील बरोबर इतके वर्ष आहे असोसिएशन. सो त्याच्यानंतर एकदम त्या 12 वर्षाचा आढावा घेतला की असं वाटतं, अरे बापरे, आपण किती दूरवर आलो. आणि मग अर्थातच ह्या पुरस्काराचा आनंद तर आहेच, कारण हा एवढ्या वर्षाचा जो माझा प्रवास आहे त्याचं एक रेकग्निशन आहे, त्याच्यासाठी म्हणजे त्याचं एक कौतुक आहे. आणि शिवाय माझ्या ह्या फक्त स्वप्नीलच नाही तर स्वप्नील बरोबर इतर जे काही खेळाडू सतत 12 वर्ष माझ्या बरोबर होते त्या सगळ्यांच्या कामगिरीचं सुद्धा हे कौतुक आहे असं मला वाटतं. कारण त्या कामगिरीमुळेच, त्यांच्या कामगिरीमुळे मला हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि त्यात कसं असतं की आम्ही खेळात आपापल्या क्षेत्रात आपण काम करत असताना आपल्या आजूबाजूच्या मंडळींना माहित असतं आम्ही काय करतोय, आपण काय करतोय, आपल्यालाही त्याची कल्पना असते. पण आपला जो मेन एक सपोर्ट सिस्टम असते जी खेळाबाहेरची, म्हणजे कुटुंब आहे, मित्रमैत्रिणी आहेत आणि इतर अशी बरेच हितचिंतक असतात जे आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात. तर त्यांच्या दृष्टीने हा पुरस्कार खूप महत्वाचा असतो, कारण ते त्याच्याशी जास्ती चांगलं त्याच्यामुळे आपली ओळख जास्ती चांगली पटते त्यांना, की त्यांना माहित असतं की हे काहीतरी चांगलं करते, खूप वर्षापासून करते, खूप मेहनत घेते, पण किती चांगलं हे हा पुरस्कार, म्हणजे आता हे अर्जुन पुरस्कार किंवा द्रोणाचार्य पुरस्कार वर्षानुवर्ष आहेत. त्यामुळे भारतीय समाज मनात त्यांचं एक वरचं स्थान आहे. त्यामुळे हा पुरस्कार
त्या दृष्टीने खूप जास्ती महत्वाचं आहे. स्वप्नील, तुझं काय मत आहे? म्हणजे अर्थात ही कामगिरी जी आहे ती खूप मोठी होती. म्हणजे मला वाटतं खाशाबा जाधव यांनी जे वैयक्तिक पदक जिंकलं होतं त्यानंतर ऑलिम्पिक पदक तू जिंकलेलं आहेस वैयक्तिक. तर काय नेमकं तुझी भावना होती? अर्जुन पुरस्कार मिळाला. अर्थात दीपालीजी ज्या म्हणाल्या की पुरस्कारासाठी कोणीच खेळत नसतं, त्यांचं उद्दिष्ट सातत्याने चांगली कामगिरी करत राहणं आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये परफॉर्म करणं. पण तरी तुलाही जेव्हा पुरस्कारासाठी नाव घोषित झालं तेव्हा काय नेमकं मनामध्ये होतं? असं काही वेगळंच नव्हतं किंवा असं एक्साइटमेंट काय नाहीये. कारण अजून जे टार्गेट माझं आहे किंवा लक्ष्य आहे ते अजून खूप मोठं आहे. सो त्यासाठी अजून ट्रेनिंग किंवा बाकीची जी मेहनत आहे ती करायला लागणार आहे. सो इट जस्ट नॉर्मल स्टेज म्हणू शकतो आपण, की तिकडे पोहोचण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप होऊन जातो आपण. तशी एक चालू आहे आपण असं म्हणू शकतो. हम्म. पण आता जसं दीपालीजी म्हणाल्या की भलेही खेळाडूंना किंवा प्रशिक्षकांना पुरस्काराचं एवढं काय फारसं त्याच्यात स्वारस्य नसेल, पुरस्कारासाठी निवड झाली हे त्यांच्यापुरतं एक आनंदाची घटना असू शकते. पण तुमच्या सोबतचे जे लोक असतात, मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, आई वडील असतील, भावंड असतील, यांना मात्र निश्चितच एक आनंद होत असतो. कारण त्यांच्या दृष्टीने खेळातले टेक्निकल गोष्टी जे आहेत त्या तेवढे ते जाणत नसतात, पण पुरस्कार मिळाला की त्यांना तेवढाच आनंद होत असतो. तर त्यांचा साधारण काय मत आहे त्याबद्दल? जसं की गावाकडे घरी सगळेजण खुश आहेत. इव्हन कोल्हापूरमध्ये काही लोकांचा फोन पण आले, की अर्जुन अवॉर्ड भेटला किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सगळे आनंदित आहेत. तसं जसं की कोल्हापूरातल्या एका मुलासाठी अर्जुन अवॉर्डची लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. अँड काइंड ऑफ सोर्स की कोल्हापूरचं नाव मोठं झालं किंवा महाराष्ट्राचं नाव मोठं झालं. सो त्याच्यामुळे सर्वजण असे खुश आहेत आणि आय एम रिअली हॅपी की त्या सर्वांना अशा प्रकारे खुशी बघून. दीपालीजी, तुम्हाला विचारावं असं वाटतं का आता जवळपास एक तप झालं तुमचं हे असोसिएशन आहे, एक अगदी नवीन आलेला खेळाडू तुमच्याकडे स्वप्नील, आणि आज तो ऑलिम्पिकचं पदक जिंकतो. तर त्यावेळेला अर्थातच थोडंसं मागे वळून पाहताना तुम्हाला ते आठवत असेल की ज्या वेळेला तो जॉईन झाला आणि तुम्ही त्याला मार्गदर्शन केलं, किंवा तुमच्यासोबत इतर सुद्धा अनेक खेळाडू आहेत, अर्जुन बबुता असेल किंवा श्रियांका असेल किंवा अंजुम असेल, ते असे अनेक खेळाडू तुमच्याकडे आले ज्युनियर खेळाडू म्हणून, आणि तिथून मग त्यांना मार्गदर्शन मिळत गेलं. तर ते मागे वळून पाहताना काय वाटतं? एक तर कसं झालं की 2010 मध्ये मी माझ्या घराजवळ मुलुंड जिमखान्यात एक छोटीशी रेंज सुरू केली होती. म्हणजे तिथून कोचिंग सुरू केलं. आणि हे म्हणजे त्यावेळीच हे साधारणपणे आता इतके वर्ष खेळात असल्यामुळे आणि नॅशनल रायफल असोसिएशन आहे किंवा महाराष्ट्र रायफल असोसिएशन आहे या, आणि तसं तेव्हा तर आमचं विश्व खूप छोटं होतं. आता खूपच पसरलाय, पसारा खूप वाढलाय शूटिंगचा. पण त्यामुळे साधारण अंदाज होता की ही जबाबदारी मागे पुढे आमच्या पिढीकडे येणार, कारण आमची पिढी ही एक साधारणपणे या शूटिंग मधली एक पहिली पिढी होती की जी अशी म्हणजे ज्यांना एका सिस्टम मध्ये ट्रेनिंग देण्यात आलं, काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यात आल्या, आणि मग आम्ही ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलो. तर साहजिकच नेमबाजी या खेळातले राष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षक म्हणून सुद्धा त्याची जबाबदारी आमच्याकडे येणार हे साधारण कल्पना होतीच. त्यामुळे 2012 मध्ये जेव्हा NRAI ने विचारलं की तू करणार का, ज्युनियर प्रोग्राम आहे आमचा तर त्याच्यात त्यांना कोचिंग, तो मी ऑलरेडी तयार होते. सो त्यावेळी मुळात असं होतं की ही जी सगळी मुलं होती ती इनफॅक्ट नॅशनल टीम मध्ये, ज्युनियर टीम मध्ये एक वर्षभर आधी आलेली होती बरीचशी. तर ते असे नॉलेज हंग्री असतात ना, जशी आम्ही होतो की आम्हाला अजून काहीतरी चांगलं करायसाठी आम्हाला हवं होतं की कोणी आम्हाला शिकवावं. तर साधारणपणे त्यांची मानसिकता तशीच होती या मुलांची. तर त्यामुळे खूप म्हणजे त्यावेळी त्यांना जे शिकवण्यात जी मजा आली, आणि हळूहळू हळूहळू हा प्रवास, म्हणजे तेव्हा जरी तो बेसिक एका वेगळ्या स्टेजला जरी ती प्रशिक्षण करत असलो तरी ते टॅलेंटची क्वालिटी तेव्हाही तीच होती, आजही तीच आहे. त्याच्यामुळे एक 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 म्हणजे त्यांच्या बरोबर मी सुद्धा बरंच काही शिकत गेले. आणि म्हणजे हे शेवटी टीचिंग इज गिव्ह अँड टेकच असतं.
तर आपल्या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक पण शिकतच असतो. आणि अगदी आता ह्याचं पदक मिळाल्यानंतर जेव्हा मी माझ्या वाटचालीकडे बघते तेव्हा मला एकदम जाणवतं की 3-4 वर्षापूर्वीची मी ऍज अ कोच आणि आज मी ऍज अ कोच याच्यात खूप जास्ती फरक आहे. सो ती ग्रोथ मला म्हणजे सगळीच ह्या मुलांची सुद्धा, म्हणजे ज्या पद्धतीने आता स्वप्नील ज्या पद्धतीने शूट करतो, शूटिंगच्या बाबतीत ज्या पद्धतीने विचार करतो, ज्या पद्धतीने त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तर तसंच मी त्यांच्या प्रॉब्लेम्स कडे कशा पद्धतीने बघते, आमची इंटरॅक्शन आता कशी आहे. सो या सगळ्या गोष्टी खूप बदलल्यात 12 वर्षात, पण अर्थात दे हॅव चेंज्ड फॉर बेटर. त्यामुळे त्या प्रवासाचा आनंद खूप जास्ती आहे की इतके वर्ष आम्ही म्हणजे सगळ्या अप्स अँड डाऊन्स मध्ये आम्ही एकमेकांसोबत राहिलो आणि एवढा मोठा प्रवास म्हणजे एवढा मोठा एक माइलस्टोन म्हणू शकतो आपण पार केलाय, म्हणजे एक बॅरियर ब्रेक झालाय. तर पुढचं ऑलिम्पिक विल बी रिअली व्हेरी इंटरेस्टिंग. जसं तुम्ही म्हणालात की ॲज अ प्रशिक्षक म्हणून तुम्ही गेल्या काही वर्षात तुम्ही पाहताय की बदल झाले, तुम्ही सुद्धा शिकत गेलात, त्याच्यामधून अधिक परिपक्व होत गेलात. तर तसं स्वप्नील जेव्हा तुम्हाला भेटला, अर्थात तो ज्युनियर खेळाडू असेल, नंतर त्याच्यामध्ये बदल होत गेले, आज जेव्हा तो ऑलिम्पिक पदक जिंकतो, आज कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यात झालेले बदल पाहिलेत, म्हणजे एक साधारण परिपक्व खेळाडू जो तयार होतो? सुरुवातीला तो कसा होता, तो खूप इम्पल्सिव्ह नाही म्हणणार मी, पण त्याच्या डोक्यात काही गोष्टी फिक्स असतात की ह्या पद्धतीने मी खेळलो, शूट केलं की चांगला शॉट लागतो. आणि बरेचदा त्याचे ते जे फिलिंग आहे ते तोडणं थोडं कठीण होतं. म्हणजे त्या व्यतिरिक्त दुसरं काही समजावणं मला बरेचदा कठीण वाटायचं. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आणि स्पेशली गेल्या 3 वर्षात हे मला खूप जाणवलं की तो खूप फ्लेक्झिबल झालाय. म्हणजे गोष्टी वेगळ्या पद्धतीने समजावल्या किंवा एकदा प्रॉब्लेम समजला की मग त्याच्यावर काम करायची त्याची पूर्ण तयारी असते. आणि म्हणजे अगदी मानसिकता बदलणं हे खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे काही सेट कल्पना असतात की हे असं 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 व्हायला हवं, तर त्या आपला एक मूळ स्वभाव असतो किंवा काही सवयी असतात खूप वर्षानुवर्ष आपण जोपासलेल्या, तर त्या बदलणं खूप कठीण असतं. पण ते गेल्या 2 वर्षात त्याने त्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे तो कसा आहे, मी थोडस एक एक्झाम्पल देते की त्याला तो असं खूप विचार करत नाही. आणि म्हणजे एखादी शूट करताना त्याला एक रिदम मध्ये चालवायला आवडतं. म्हणजे म्हणजे त्याला स्लो शूट कर सांगितलं की तो गडबडायचा. पण मग हळूहळू म्हणजे त्याच्यात आता ते अर्थातच एवढी मॅच्युरिटी आली की तो एक मुद्दा होता की ज्याच्यावर त्याला काम करणं आवश्यक होतं. पण त्याने ते खूपच जिद्दीने, ती एक गोष्ट आहे जे, आणि कधी कधी काय असतं, आपली जी स्ट्रेंथ असते ना तीच बरेचदा आपला विकनेस पण होते. सो हाय जे रिदमने चालवणं ही त्याची स्ट्रेंथ होती. पण जेव्हा काही सिच्युएशन बदलली, कधी वारा आहे, लाईट आहे किंवा काही मॅच प्रेशर आहे, की जेव्हा तुम्हाला एकदम खूप पेशंटली शांतपणे वाट बघून आरामात शॉट बरोबर ती आपल्याला हवी तशी योग्य वारं आलं की मगच चालवायचं, त्याच्यासाठी जो पेशन्स लागतो तर तो थोडासा डेव्हलप करायला लागतो. आणि त्याच्यामुळे बरेचदा असं व्हायचं की तो त्या रिदम मध्ये चालवताना मग चुका व्हायच्या. तर त्याच्यावर काम करणं हे फार महत्वाचं होतं. आणि ते गेल्या 2 वर्षात त्याने खूपच जिद्दीने आणि चिकाटीने त्याच्यावर काम केलं. आणि याच्यात अर्थातच त्यांचे जे मेंटल ट्रेनर आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली. तर असो तो, आणि हे फरक जे असतात ना, आय ऑलवेज बिलीव्ह की खेळ हा म्हणजे स्पोर्ट इज अ टूल टू लर्न लाईफ स्किल्स. म्हणजे आयुष्य जगण्याचे कसं जगावं हे खेळातून शिकता येतं. तर हा जो पेशन्स आहे तर तो त्याला म्हणजे एक व्यक्ती म्हणून सुद्धा आता तो बराच बदललेला आहे जो 4-5 वर्षापूर्वी होता. सो दॅट इज व्हेरी प्रॉमिसिंग. स्वप्नील, तुला
काय आठवतंय म्हणजे जेव्हा तू सुरुवात केलीस नेमबाजीकडे आणि दीपालीजींकडे तू शिकायला सुरुवात केलीस, तर सुरुवातीचे काही आठवणी असतील त्याविषयी काय सांगू शकतोस का? जसं की आधी बघायला गेलं की शूटिंग हा फक्त असं आवडतं आणि सगळं चालूच राहायचं. लाइक मोटर स्किल सगळं जसं मॅम बोलायचं तसं खेळत राहायचं, की विचार न करता काही-काही वेळा फक्त मॅच खेळत आहे अँड एक स्कोर किंवा त्या टाईपचं माइंड स्किल होतं फक्त आणि बट आत्ता काही टाईमपासून ते चेंज झालेलं आहे. जसं हम्म. की काही गोष्टी आपल्या हातात नसतात, बघ ते एक्सेप्ट करायला लागतात. सो तसं हम्म. ते एक्सेप्टन्स करत-करत त्या गोष्टी माइंडसेट चेंज झालेला आहे आणि काइंड ऑफ सॉर्ट ऑफ की बाकीच्या लाईफच्या डिसिप्लिनमध्ये पण त्या गोष्टी एक लिमिटच्या पलीकडे जाऊन तसं समजू शकतो आपण स्वतःला, की काय करायची गरज आहे किंवा काय नाहीये. तसं शूटिंगचं सेमच झालेलं आहे सध्या. सो इट्स इक्वल टू द बोथ द लाईफ शूटिंग आणि बाहेरच्या लाईफमध्ये. सो आणि ते ईझी सगळं काही वाटत आहे आता सध्या. हम्म. पण जेव्हा दीपालीजींकडून तुला मार्गदर्शन मिळत असतं तेव्हा काय वैशिष्ट्य तुला जाणवतात? जसं त्यांनी तुझी काही वैशिष्ट्य सांगितली किंवा तुझ्यामध्ये कसे होत गेले बदल सांगितले, तसं दीपालीजी ॲज अ कोच म्हणून तुला कसे, मी इतर सुद्धा खेळाडूंचे कोच तू पाहिले असशील, वेगळ्या परदेशात वेगळ्या दौऱ्यांवर जातोस तिथे पाहिले असशील, तर त्यांचं काय वैशिष्ट्य तुला जाणवतं? जसं की आधी आम्ही लहान होतो, आम्हाला नवीन-नवीन गोष्टी माहीत नव्हत्या, तेव्हा मॅम प्रॉपरली एक्सप्लेन करायच्या. आता काही-काही टेक्निकली गोष्टी आहेत ज्या माहिती होतात बाहेरून, तेव्हा आम्ही मॅमशी डिस्कस करतो तसं. मग त्याच्यावर हम्म. डिस्कशन झालं की मग तसं ते इम्प्लिमेंट होतं तिथे. तेव्हा ते बोथ द साइडनं जेव्हा येतात, तेव्हा ते ॲक्युरेट करेक्ट त्या पद्धतीने मग शूटिंग पण चांगलं होतं आणि ते डिस्कशन पण त्या चांगल्या प्रकारे होऊन जातं आणि हम्म. त्या लेव्हलचं शूटिंग जेव्हा होतं, तेव्हा मग फ्री माइंडेडली दोन्ही समोरून टॉक होतो. तेव्हा असं काही हेजिटेट वाटत नाही, की कसं होणं किंवा आधी कसं आम्हाला थोडीशी भीती वाटायची, की मॅमला कसं बोलायचं आता, की असं होतंय. कारण लहान असल्यामुळे थोडंसं भीती असायचीच त्यावेळी. बट बरोबर. आता ते फ्री माइंडली सगळं झाल्यामुळे कसं शूटिंग एक ईझी वे किंवा ईझी स्टेप्स असं होऊ शकतं आता सध्या काही. दीपालीजी, तुम्ही मगाशी म्हणालात की म्हणजे आपल्या सगळ्याच्या खेळाडूंच्या जगामध्ये चढ उतार असतात. कधी चांगली कामगिरी होते, कधी खराब कामगिरी होते, निराशा येते, नंतर पुन्हा एकदा चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला सुद्धा टोकियो ऑलिम्पिकमध्ये जे म्हणजे अर्थातच सगळ्यात नेमबाजांना खूप निराशाजनक कामगिरीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षक पदावरनं पाय उतार व्हावं लागलं, पुन्हा एकदा तुम्ही प्रशिक्षक झालात. तर हा निराशेचा काळ जो आहे फक्त खेळाडूंच्याच आयुष्यात येतो असं नव्हे, प्रशिक्षकांच्या सुद्धा येतो. तर त्या चढउतारांविषयी काय सांगाल? कसं आहे, खेळाडूच जेव्हा असतो ना आपण, आणि मूळ म्हणजे शूटिंग सारख्या खेळात जेव्हा हे खूप इंडिव्हिज्युअल खेळ आहे, तर त्यात तुम्हाला तुमची जबाबदारी फक्त तुमच्यापुरती मर्यादित असते. म्हणजे मी हम्म. मी नाही चांगलं केलं, माझं नुकसान झालं. आणि अर्थातच हम्म. म्हणजे जेव्हा तुम्ही टीमसाठी खेळत असता, देशासाठी खेळत असता, तर तो एक नुकसान ते गृहीतच आहे, देशाचं पण नुकसान होतं. पण तरी त्यात कसं, खेळ म्हटल्यानंतर हार जीत आली तर तुम्ही तुमच्यासाठीच जबाबदार असता, तुमच्या कामगिरीसाठी जबाबदार असता. तर ते चढ उतार अर्थातच खेळाडू म्हणून तर आम्ही झेलले. पण हम्म. प्रशिक्षक झाल्यानंतर तुम्ही फक्त म्हणजे तुमची जबाबदारी तुमच्यापुरती नसते, तुमच्यावर इतर खेळाडूंची जबाबदारी असते. तर तुमच्या म्हणजे त्यांचं जे काही त्यांच्या खेळात जो काय चढउतार किंवा काही कमी जास्ती झालं, हारले जिंकले व्हॉटेवर, त्याच्यासाठी त्यांच्या एवढीच, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्ती जबाबदारी ही प्रशिक्षकाची असते असं मला वाटतं. हम्म. सो तुम्हाला तुम्ही फक्त स्वतःसाठी जबाबदार नसता. म्हणजे माझं जे काही प्रोफेशनल नुकसान झालं तेवढंच नुकसान नसतं, माझ्यामुळे माझ्या शूटर्सचं नुकसान झालं, ही गिल्ट जरा जास्ती मोठी असते. तर त्यामुळे पण अर्थातच खेळाडू असल्यामुळे कधीही म्हणजे कुठचीच लढाई अशी संपत नसते. जोपर्यंत आपण खेळणं सोडत नाही तोपर्यंत ते लढाई संपत नाही. एखादा खड्डा आला की त्याच्या पुढे त्याच्यातून बाहेर यायचं असतं. ही तर हम्म. खेळातलीच शिकवण आहे. तर हम्म. टोकियो नंतर खूप कठीण काळ होता, कारण मला वाटतं पहिल्यांदाच म्हणजे माझ्या पूर्ण क्रीडा हे जो काही प्रवास होता त्यात पहिल्यांदाच मी हम्म. एवढा जास्ती म्हणजे जास्त काय म्हणता येईल, ह्या मॅग्निट्यूडचं अपयश मी बघितलं असं. बरोबर. आणि
तेव्हा इतकं जास्ती म्हणजे मला ती म्हणजे लाईमलाईट मध्ये पण होतो, कारण आधी कारण शूटिंग कडून अपेक्षा खूप होत्या आणि मग साहजिकच कोच म्हणून आधी कोणी माझ्याकडे बोट दाखवली किंवा नाही हा मुद्दाच नाहीये. मुळात मलाच स्वतःला असं वाटत होतं की जर मी त्या टीमचा एक भाग होते, तर जर यशाचं जर मी क्रेडिट घेते, तर अपयशाची जबाबदारी पण माझीच आहे. आणि मग अर्थातच मग त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली की एक्झॅक्टली काय चुकलं आणि काय करायला हवं होतं. आणि मग अर्थातच गोष्टी मग जास्ती क्लिअर होत गेल्या की मग त्याच्यानंतर काही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मग काही गोष्टी करण्याचा म्हणजे कोचिंग ह्या गोष्टीकडे की खेळाडूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की त्यांच्याकडून बेस्ट आपण कसं काय काढून घेऊ शकतो, अजून काय काय गोष्टी आपल्याला करता आल्या असत्या गेल्या वेळी. आणि या सगळ्यातून मला असं वाटतं की अपयश म्हणतात ना यशाची पायरी असते, तर जेवढं ते टोकियोने बरंच काही शिकवलं. सो त्यामुळे म्हणजे अर्थातच हे यश मिळेपर्यंत ते टोकियो फार टोचत होतं, पण एकदा यांचं मेडल आहे अर्जुन फायनल मध्ये चौथा आला, तर तेही मी यशच समजते. तर त्यानंतर मग टोकियो आता सुसह्य झालंय टोकियो बद्दल विचार करणं. स्वप्नील, तुला सुद्धा अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागलं. म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला वाटतं तुला चौथा क्रमांक मिळाला होता आणि नंतर आता हे ऑलिम्पिकचं हे यश मिळालं. आज मी तुला त्याबद्दल काय वाटतं? तू त्या ह्याच्यातून, कारण विशेषतः नेमबाजीसारखा खेळ जो आहे ज्याच्यामध्ये खूप एकाग्रता आवश्यक असते, थोडं जरी आपल्या आयुष्यामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये काही चढ उतार झाले तर त्याचेही परिणाम कदाचित खेळावर होऊ शकतात. तर अशा ह्याच्यात तू त्याकडे कसा पाहतोस या सगळ्या चढ उतारांकडे? जसं एशियन गेम्सला पण झालं होतं, वर्ल्ड चॅम्पियनशिपला पण झालं ते गोष्ट की सेम सेम रिपीट झाली होती. सो इट्स लाईक की तेव्हा थोडं डिफिकल्ट होतं. जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा झालं थोडं एवढं जास्त काय वाटलं नाही. बट सेकंड टाइम जेव्हा सेम रिपीट झालं तर खूप जास्त काय वाटलं होतं की हे रिपीट माझ्यासोबतच का होतं. बट मॅम आहे, सायकोलॉजिस्ट सर होते किंवा बाकी जी माझी टीम जी होती त्यांनी त्या पद्धतीने शिकवलं पण समजवलं पण. अँड जे घरातले पण त्यांनी पण समजवलं की टार्गेट आपलं वेगळं असल्यामुळे त्याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. जस्ट एक फेज असतो किंवा तो टाइम असतो जो आपल्या हातात नसतो आणि जस्ट वी वर्किंग ऑन दॅट. आणि काय काय चुका ज्या होतात त्या रिपीट नाही झाल्या पाहिजे आणि त्याच्यावर जास्त वर्क करून पुढे गेलं पाहिजे. हीच एक टेक्निक मॅमने पण शिकवली होती. सो त्याच्यावर जास्त वर्क करूनच मग आय थिंक ऑलिम्पिकमध्ये तसं पार्टिसिपेट करून प्रॉपरली शूट केलं होतं. दीपालीजी, या बाबतीत तुम्ही या बाबतीत एक हां. मी थोडस एक्सप्लेन करेन आपल्या प्रेक्षकांसाठी की वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये जेव्हा तो गेला होता, एकतर तेव्हा त्याला फायनल मध्ये 41वा शॉट म्हणजे तो शॉट असा होता की आम्ही बघत होतो त्याची फायनल की हा शॉट आता जर चांगला मारला की तर तो गोल्ड मेडल मॅच साठी जाणार असं. पण तो नेमका शॉट खराब लागला, त्याच्यामुळे तो मेडलच्या रेस मधूनच बाहेर आला. तो चौथा आला आणि तो एक 41वा शॉट असतो तेव्हापासून एलिमिनेशन सुरू होतात. म्हणजे जो लोएस्ट असेल 41व्या शॉट नंतर तो बाहेर जातो खेळाडू. तर ते वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये एकदा झालं आणि एशियन गेम्स मध्ये पुन्हा सेमच शॉट पुन्हा त्याचा खूप खराब लागला. आणि एशियन गेम्स मध्ये तर तो खूप चांगल्या 2 पॉइंट्सने लीड करत होता गोल्ड मेडलसाठी आणि मग त्या शॉटमुळे तो पुन्हा चौथा आला. तर त्यामुळे थोडीशी मला काळजी वाटत होती, कारण एकदा एखादी गोष्ट झाली की खेळाडू थोडं दुर्लक्ष करतो, पण दुसऱ्यांदा झालं की ते त्याच्या मनात राहून जातं. तर असं होऊ नये म्हणून अर्थातच त्याला ते हेही समजावलं की चूक आहे म्हणजे काहीतरी तिथे तो त्या पर्टिक्युलर वेळी काहीतरी झालं म्हणजे काहीतरी चूक आपल्याकडून होते, चूक आपल्याला सुधारली पाहिजे म्हणजे टेक्निकली. आणि मेंटली तो एक मेंटल बॅरियर बनू नये म्हणून अर्थातच आम्ही सायकोलॉजिस्टची हेल्प घेतली होती. तर असं दोन्ही प्रकारे हे करून त्याने ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये इनफॅक्ट त्याचा 41वा शॉटच त्याने खूप चांगला मारला, 10.5 मारला आणि तिथेच ऑलमोस्ट म्हणजे तो स्टँडिंगच्या आधी तो 6व्या नंबरवर होता आणि
प्रत्येक शॉट गणित तो वर 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 चढत गेला. तर तो 10.5 जेव्हा मारला तेव्हा तो मेडलच्या कंटेन्शन मध्ये आला. सो ह्याच्यातून ना खेळाडूची एक स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर दिसते की किती मनोबल किती त्याचं आहे की त्या त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला त्याने बरोबर उलट टर्न केलं. सो करून दाखवलं. त्यामुळे ही त्याची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. बरोबर. आता मला या निमित्ताने विचारावं असं वाटतं की एक प्रशिक्षक म्हणून शेवटी तुम्ही काय ते टेक्निकल गोष्टी त्यांना सांगत असता किंवा त्याच्यात काय चुका झाल्या त्या सांगता, कुठे तुमचे मेंटल ट्रेनर असतात त्यांच्याशी चर्चा करता, हे सगळं कुठे टेक्निकल स्तरावर होत असतं. पण मला एक असं विचारावं असं वाटतं की प्रशिक्षक आणि गुरु याच्यामध्ये एक बराच फरक असतो. म्हणजे शेवटी प्रशिक्षक हा त्या पर्टिक्युलर स्पर्धेसाठी किंवा त्या पूर्ण खेळाडूवर मेहनत घेत असतो. पण एक गुरु म्हटल्यानंतर तो संपूर्ण खेळाडूला एक चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याला खेळामध्ये फायदा होईल, एकंदरीत त्याचे इतर जे काही समस्या असतील, कौटुंबिक समस्या असू शकतात किंवा त्याच्या काय मानसिक समस्या असतील, त्याच्या शिक्षणाच्या समस्या असतील, याच्या संदर्भात सुद्धा चर्चा करून त्याला कुठेतरी दिलासा देण्याचं काम करतो. तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? एकतर सुदैवाने मला असे गुरुच मिळाले, म्हणजे मला ह्या खेळात मिळाले. जसं बामसर होते, तर ते तर आमचे मेंटर होते ज्यांनी आम्हाला या खेळात आणलं आणि अगदी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत त्यांनी म्हणजे ते स्वतः म्हणजे खेळाबद्दल तर त्यांना खूप आस्था होती आणि स्वतः स्पोर्ट्स सायकोलॉजीचा त्यांनी खूप चांगला अभ्यास केला होता. तर त्यामुळे ते नेहमीच मार्गदर्शक म्हणून अगदी आमचे म्हणजे मी मार्गदर्शक कोच म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर सुद्धा म्हणजे ते गो टू पर्सन असतात तसे ते होते. आणि संजय सर ते सुद्धा अगदी पॅशनेटली रोज इमाने इतबारे रोज आम्ही रेंजवर पोहोचलो नाही तरी ते रेंजवर नेहमीच आम्हाला मिळायचे. तर मला सुरुवातीपासूनच असे गुरु मिळाल्यामुळे की कोच हे असेच असतात, म्हणजे प्रोफेशनली कोच कसे असतात हे मी खूप नंतर बघितलं. म्हणजे जे काही फॉरेन कोचेस येतात किंवा इतर काही कोचेस कॉन्ट्रॅक्टवर जे काम करतात त्याच्यातून ते मी पाहिलं. पण मुळात माझ्या डोक्यात जेव्हा कोचिंग करायचं आलं तेव्हा मला हे अशाच प्रकारे कोचिंग करायचं होतं, जिथे एक तर मला असं वाटतं की शिक्षक म्हणून की आपली खेळ हा एक भाग झाला, पण त्या खेळातून आपण एक आपली पुढची पिढी घडवत असतो आणि ह्याचं भान मला वाटतं प्रत्येक शिक्षकाने ठेवायला पाहिजे. आणि माझ्या गुरूंमुळे मला त्याचं भान पहिल्यापासूनच होतं. आणि ही मुलं जेव्हा आली तेव्हा ती सगळे टीन्स मध्ये होते, म्हणजे 16, 17, 18 वर्षाची मुलं होती. आणि म्हणजे पहिल्या वर्षभरातच त्यांच्याबरोबर जे काही म्हणजे जो बॉन्डिंग झालं, ज्या प्रकारचं नातं एक तयार झालं आणि त्यांनी मला कधीच सोडलं नाही, त्यामुळे मी त्यांना सोडण्याचा काही विषयच नव्हता. त्यामुळे ते वर्षानुवर्ष जसं माझ्या वाईट प्रसंगांमध्ये सुद्धा ती मुलं माझ्या बरोबर राहिली आणि त्यांच्या सुद्धा खेळ आहे, शिक्षण आहे, त्यांचे पर्सनल काही इश्यूज आहेत. कारण ही सगळी मध्यमवर्गीय किंवा काही स्वप्नील आहे, अखिल आहे, ही शेतकरी कुटुंबातून आलेली मुलं आहेत. तर त्यांचे काही पर्सनल इश्यूज आहेत. तर ह्या सगळ्यांमध्येच त्यांनी मार्गदर्शनासाठी मला ते फोन वगैरे करायचे. त्यामुळे ते करता करता खूप एक स्ट्रॉंग बॉन्ड बनून जातो. आणि मला असं वाटतं की कोचसाठी हा जो बॉन्ड असतो हा फार महत्वाचा असतो. म्हणजे त्या खेळाडूच्या मनात काय चाललंय, म्हणजे त्याने त्याच्या आधी ऑलिम्पिकच्या मॅचच्या आधी मला फोन केला होता आणि बरेच तक्रार करत होता, हे होत नाही मॅम, रायफल वर जाते, इथे लूज होते, तिथे ते होतंय, असं काही सांगत होता. तर त्याला मी थोडेसे करेक्शन सांगितले आणि मी लगोलग त्याच्या मेंटल ट्रेनर जे आहेत वैभव आगाशे त्यांना फोन केला. मी म्हटलं त्याने फोन केला होता, बऱ्याच तक्रारी करत होता, पण ही इज व्हेरी कॉन्फिडंट. म्हणजे त्याच्या आवाजातून मला जाणवत होतं की हा सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तो तक्रार करत असून सुद्धा तर ते समजण्यासाठी किंवा एखाद्या दिवशी त्याच्या आवाजावरून की काहीतरी गडबड आहे किंवा नुसता मेसेज पाठवला तरी त्याने हा मेसेज पाठवला म्हणजे काहीतरी गडबड आहे,
हे समजायसाठी ते बॉन्डिंग खूप आवश्यक असतं आणि तसं असल्यानंतरच मला असं वाटतं की कुठचाही प्रशिक्षक खेळाडूला पूर्णपणे मदत करू शकतो. तर म्हणजे आता ही कामगिरी इथपर्यंत झालेली आहे, पुरस्कार मिळाले. अर्थात पुरस्कार हेच सर्वस्व नाही, हे तुम्ही मगाशीच सांगितलेलं आहे. पण तरी तुमची आता पुढचे वाटचाल जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे? काय नेमकं टार्गेट तुम्ही समोर ठेवलेलं आहे? कसं टार्गेट तर नेहमीच म्हणजे हे खेळ हा कधीच थांबत नाही. सतत आपण पुढे पुढे म्हणजे हे मेडल मिळालं की पुढचं मेडल. अगदी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळालं तरी पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पण दुसरं गोल्ड आम्हाला हवंच असतं. त्यामुळे हे काही कधी थांबत नाही आणि थांबणार नाही. फक्त झालं असं आहे की रिओ आणि टोकियोमध्ये नेमबाजांना काही पदक न मिळाल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आम्हाला एकूणच टीमची मानसिकता अशी होती की आम्हाला पदक हवंय, म्हणजे ऑलिम्पिक मेडल पाहिजे. तर त्यामुळे म्हणजे अर्थातच आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न खेळाडू पण करतात आणि बाकीची टीम पण करतेच. पण मला वाटतं तो एक बॅरियर ह्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये तो एक बॅरियर ब्रेक झालाय की आम्हाला एकतर आपली खेळाडूंना सुद्धा त्यांची पूर्ण क्षमता कळलेली आहे की आपण केवढं चांगलं करू शकतो आणि काय किती अजून उत्तम काय होऊ शकतं हे त्यांनाही कळलंय, कोच म्हणून आम्हालाही कळलंय आणि एक एंटायर पूर्ण जी इकोसिस्टम आहे किंवा पूर्ण जी टीम आहे सगळ्यांनाच तो अंदाज आलाय. त्यामुळे याच्या पुढचं ऑलिम्पिक साठी तर तयारी आणि आता नॉर्मल सायकल सुरू झाली म्हणजे 4 वर्षाची, जी कोविडमुळे ज्या 2 सायकल जरा सगळ्या गडबड झाल्या होत्या, तर आता ही 4 वर्षाची प्रॉपर सायकल आहे. त्यामुळे त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून पुढच्या ऑलिम्पिक मध्ये जास्ती पदकं तर मिळवायचीच आहेत आणि रंग पण म्हणजे पुढच्या ऑलिम्पिकला टीम जी तयार करायची आहे ती सुवर्ण पदक जिंकण्यासाठीच करायची. आणि एकदा तुमचं ध्येय स्पष्ट असलं की मग मार्ग सापडत जातात. तर मगाशी ज्या दीपाली ज्या म्हणाल्या की गुरु आणि प्रशिक्षक यातला फरक त्यांनी सांगितला आणि कशा प्रकारे एक बॉन्डिंग त्यांचं आणि खेळाडूंचं तयार होतं, प्रशिक्षकांचं आणि ते बॉन्डिंग जे आहे त्याच्यातून फक्त टेक्निकली माहिती दिली जाते असं नव्हे, तर एकूणच ज्या तुमच्या मानसिक समस्या असतील, तुमच्या काय घरगुती समस्या असतील, त्यालाही कुठेतरी त्याच्यावर तोडगा काढण्याचं कामही तो प्रशिक्षक करत असतो. आणि तेव्हाच त्याला प्रशिक्षकाच्या पुढचं पाऊल म्हणजे गुरु असं आपण एक त्याला हे देतो, एक उपाधी देतो. तुला या संदर्भात काय वाटतं? तुझा काय अनुभव आहे? जसं की फॅमिली प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात अँड ऑब्विसली मॅमना मी सगळे नाही म्हणतो. तर काही काही जे गोष्टी ज्या घडलेल्या आहेत घरी असतात किंवा फायनान्शियली सपोर्ट असतो किंवा कधी कधी काही गोष्टी घडतात, तेव्हा जे काही आपण नाही सांगू शकत असेल ते आपण कोण सांगू शकतो किंवा सांगायची गरज पडते, कारण इन द एंड ते इफेक्ट पडते आणि शूटिंग का खराब होतं हे त्यांना समजलं पाहिजे की त्याच्या बिहाइंड द रिझन की काय आहे काय नाहीये ते. कारण जोपर्यंत आम्ही त्यांना सांगणारच नाही की काय होते, आम्हाला काय म्हणत आहे, तोपर्यंत त्यांनाही समजणार नाही की आम्ही का असं शूट करत आहे, खराब शूट करत आहे किंवा आमच्यामध्ये कशाची कमी आहे. सो जसं की प्लेयरचं पण एक कर्तव्य बनतं की जे काय तुमच्या मनात चाललेलं आहे किंवा जे तुमच्या बिहाइंड काय घरी चाललेलं आहे जे पण, ते थोडंफार गोष्ट सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना शिकवण्यामध्ये किंवा त्यांना ते समजण्यामध्ये इझी पडतं. मग आता एक मगाशी दीपालीजींना प्रश्न विचारला की पुढचं टार्गेट काय असणार आहे. म्हणजे अर्थात ऑलिम्पिक हे टार्गेट असतंच, पण छोटी छोटी टार्गेट सुद्धा असतात की जी पहिल्यांदा आपण त्याच्याकडे पाहतो आणि नंतर मग ऑलिम्पिकपर्यंत पोहोचायचे. तर आता एक सायकल सुरू झालेलं आहे. 2024चा ऑलिम्पिक झालं, आता 28चं असेल. तर काय नेमकं समोर ध्येय ठेवलेले असते? पहिलं तर जशी बॉडी कंडिशन्स मला हव्या जेणेकरून चांगलं शूटिंग तसं त्या प्रकारचं होईल असं. सो फर्स्ट ऑफ ऑल बनवायचं आहे. त्यानंतर जे ह्या ऑलिम्पिक्समध्ये ज्याच्याची कमी पडली किंवा ज्याच्या कुठे कमी झालं त्याच्यावरती जास्त वर्क करून पुढचे कॉम्पिटिशन्स करायचे. खूप खूप धन्यवाद दीपालीजी आणि स्वप्नील, तुम्ही मनमोकळेपणाने हा संवाद साधलात. आता 17 तारखेला हा
पुरस्कार जो आहे तो तुम्ही स्वीकारणार आहात आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच तो आनंद होईल, कारण द्रोणाचार्य पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार एकाच वेळेला हे पुरस्कार तुम्ही 2 मराठमोळी माणसं जी आहेत ती स्वीकारताना सगळ्यांनाच निश्चितपणे आनंद होईल. तर तुम्ही इथे न्यूज डंकामध्ये आलात आणि हा मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर.